महत्त्वाची बातमी। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक आहे। दुपारी 4:30 वाजता ही बैठक होणार आहे। विधान भवनात या बैठकीला सुरुवात होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत या बैठकीला सुरुवात होणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमके कोणते मुद्दे मांडले जातात हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। अनेक ठिकाणी उन्हाचा पारा हा वाढत चाललेला आहे। मोठ्या प्रमाणावर पाण्याचं बाष्पीभवन होत आहे। पाणी साठा कमी होत चाललाय। त्या दृष्टिकोनातून काही विशेष निर्णय हा घेतला जातो का? येणाऱ्या संकटाला सामोरं जाण्याच्या दृष्टीनं राज्य सरकार आपला बी प्लॅन कसा तयार करणार आहे, या सगळ्यावर बोलण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा उष्णतेचा पारा हा दिवसागणिक वाढताना पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी उष्माघाताचे कक्ष हे स्थापन केले जात आहेत। विशेषतः पाण्याचं संकट येणाऱ्या काळात गहिरं होऊ शकतं। त्या दृष्टीनं कॅबिनेटमध्ये चर्चा होऊ शकते अशी माहिती आहे। निश्चितच लागवी ज्या पद्धतीत आपण पाहतोय की आज दुपारी 4:30च्या दरम्यान विधान भवनामध्ये मंत्रिमंडळ बैठक ही पार पडणार आहे आणि यावेळी आपण पाहतोय की काही महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जाऊ शकतात। सध्या आपण पाहतोय की उष्णतेची लाट पसरलेली आहे आणि असं असताना पाणी टंचाई देखील आहे। त्यामुळे राज्य सरकारच्या वतीनं कशा पद्धतीत उपाययोजना असतील यावरती ही एकंदरीतच चर्चा केली जाणार आहे। दुसरीकडे आपण पाहतोय की सध्या गॅस सिलेंडरचा जो तुटवडा जी सध्या चर्चा आहे आणि ज्या पद्धतीत सगळीकडनं जी आक्रमक भूमिका पाहायला मिळते यावरनं देखील राज्य सरकारची आज या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की पुढचे 4 दिवस जे आहे ती अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि असं असताना राज्य सरकारच्या वतीनं कशा पद्धतीत उपाययोजना असतील या संपूर्ण ही चर्चा जी आहे ती आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये होणार आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की काही विकास कामं असतील किंवा मग इतर गोष्टींच्या बाबतीत देखील आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। प्रामुख्याने आपण पाहतोय की धर्म कायद्याची बंदी आहे यावरती जी काल गदारोळ झाला आणि त्यानंतर आज दिवसभरामध्ये देखील याची चर्चा होऊ शकते। मात्र याचे पडसाद जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उमटताना पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगाने आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये देखील यावरनं चर्चा होऊ शकते। त्यामुळे आजची कॅबिनेट बैठक ही महत्त्वाची देखील मानली जात आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।